जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्य झासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद आद्य शंकराचार्यांना साष्टांग नमस्कार करते। आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणांना शिरसाष्टांग वंदन करते। आचार्य मार्गदर्शक उदयदादा यांनाही मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनपूर्वक नमस्कार करून आपण आजच्या प्रथम सत्राला सुरुवात करूयात। साधना पंचकमचे 4 श्लोकांचं चिंतन करून आपलं झालेलं आहे। आज श्लोक क्रमांक 5। आज थोडी धावपळ कमी आहे कारण आज्ञा वाटलेल्या आहेत दोघांमध्ये, त्यामुळे 4 माझ्याकडे आणि 4 उदयदादांकडे असा विषय आहे। आचार्य आपल्याला आज्ञा देतात, एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम। एकांताचं सुख अनुभवा आणि चित्तात अखंड परमेश्वराचं नामरूप असू द्यात। आज्ञा वाचल्यानंतर सोपी वाटते, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या पद्धतीने विचार करायला लागतो, मग आता शब्द तर समजतात आपल्याला आज्ञा वाचल्यानंतर, पण साधक म्हणून जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्यावरती चिंतन करायला लागतो, विचार करायला लागतो, तेव्हा हे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं हळूहळू। आणि खरं तर म्हणूनच असे अभ्यास वर्ग असतात। जेव्हा आचार्य म्हणतात की एकांताचं सुख अनुभवा, आता एकांताचं सुख अनुभवा असं जेव्हा आपल्याला आचार्य सांगतात, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आदर्श असतात, ते फक्त महात्म्य असतात की ते एकांतामध्ये असतात। आता आपण डॉक्टर काकांकडे जाऊन आलो, आपण बघितलं की त्यांचा एकांत जो आहे तो आतून आणि बाहेरून सर्व काय आहे तर सुखरूपता आहे। त्यामुळे साधक अनेक रोज येतात, दर्शन घेतात, त्यांना जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर ते देतात, पण त्याच्या व्यतिरिक्त एक व्यर्थ सुद्धा शब्द ते बोलत नाही। व्यर्थ हा खरा म्हणजे तिथे शब्दच नाहीये, पण ते अजिबात बोलत नाही, कारण सतत काय त्यांचा एकांत आहे आणि देहाचा प्रारब्ध जोपर्यंत आहे, ईश्वरी कार्य जोपर्यंत ते करतायत, तोपर्यंत त्याला आवश्यक तेवढंच ते काय करतात तर त्यांच्याकडून त्या क्रिया होत आहेत। म्हणजे लोकांतात राहून काय आहे तर त्यांचा एकांत आहे। आता अशी आदर्श व्यक्ती आपल्यामध्ये आहे म्हणून थोडासा आपण अंदाज बांधू शकतो की असा एकांत असू शकतो। पण जेव्हा आचार्य म्हणतात एकांताचं सुख अनुभवा, आणि जर आपण आपला विचार करायला लागलो तर आपल्याला एकांतात सुख असतं असं वाटतं का? आणि सुख अनुभवायला आपल्याला जर एकांत मिळाला तर ते सुख आपण अनुभवतो का, हा दुसरा प्रश्न आहे। बघा कसं आहे, एकांत म्हणजे काय, तर एकांताची कल्पना काय आपली। एक गृहस्थ होते, ते म्हणाले, अहो घरामध्ये मला अजिबात एकांत मिळत नाही, असं वाटतंय की जरा 4 दिवस जाऊन कुठेतरी राहावं आणि तरच मला जरा शांती मिळेल चित्ताला। असं म्हणून ते घरातून उठून एका संस्थेत गेले आणि तिथे गेल्यानंतर घर बरं पण हे बरं नाही असे काय झाले तर स्थिती होऊन गेले। मग आता इथे एकांत जो आहे तो बाहेर जाऊन आपल्याला एकांत मिळणार आहे का, तर तो आपल्याला घरात जो आहे तो घरातच एकांत निर्माण करायला आपल्याला इथे आचार्य सांगतात। मग एकांत साधकाला मानवला पाहिजे। म्हणजे हा शब्द खूप छान आहे की एकांत हा साधकाने मानवून घेतला पाहिजे। आपण आपल्यापासून सुरुवात करूयात। मी घरात एकटी जर असेन तर मला एकांत किती वेळ मानवतो?
फार थोडा वेळ मानवतो. जरा थोडा वेळ मानवतो कारण का तर खूप गडबड गोंधळ झालेला असतो. आपणही फार वैतागलेलो असतो आणि मग थोडे घराबाहेर सगळे घरातले गेले, काही काम बिम काही नसेल, जर स्वस्थ बसलो तर छान वाटतं, शांत वाटतं. कारण शरीर स्वस्थ होतं, मनात काही पुढे काही करायचं आहे, सगळे गेलेत आत्ता घरात, आपापल्या कामाला गेलेत, म्हणून आपण स्वस्थ बसतो. पण फार थोडा काळ असा स्वस्थतेचा गेल्यानंतर लगेच परत मन विचलित होऊन जातं. म्हणजे आता कुणाला तरी फोन करावा. कुणाला तरी फोन करून त्या मैत्रिणीशी, मित्राशी बोलावं. फोन लागले नाही तर चित्त अस्वस्थ होतं. का फोन घेतला नाही? मग आता ही नसेल तर दुसरी कोणीतरी उपलब्ध असेल. कुठल्या तरी मग नातेवाईकांना फोन करावा. असं सातत्याने काय तर तो एकांत आपल्याला थोडा काळ सुद्धा मानवत नाही. आणि असं दिवसभर गेल्यानंतर परत आपली वाक्य असतात, की घर कसं खायला उठलंय, घर कसं मोकळं मोकळं वाटतंय. आणि ही एकांतातली शांती जी आहे, ती शांती कशी असते? डॉक्टर काका असं म्हणतात, की ही शांती आपल्या अनुभवातच नसते. हा शांतीचा आणि आपला संबंध किती असतो? शांती सिरियल होती पूर्वी. आता जे माझ्या वयाचे असतील त्यांना माहिती आहे. पण ती सिरियल शांती नाव होतं, पण त्याच्यामध्ये सगळं अशांत वातावरण असायचं. आणि दुसरा विचार अजून काका सांगतात, की जर लग्न झालं नसेल तर बायकोचं नाव शांती ठेवायचं आणि लग्न झाल्यानंतर मुलगी झाली तर मुलीचं नाव शांती ठेवायचं. एवढाच त्या शांतीचा आणि आपला काय असतो तर संबंध असतो. बाकी प्रापंचिका आणि शांती यांचं गणित कधीच जुळत नाही. उलट शांती मिळाली तरी आपण अशांतीची कारणं बाहेरून ओढवून आपण परत काय करतो तर आत आणतो. माझाच अनुभव सांगते. आता इथे आपल्या इथे घरी आपल्याला माहिती आहे की सणवार असतात, सारखं येणारं जाणारं असतं. आता आमचं घर तर जरा रस्त्यावर आहे, त्यामुळे ट्रॅफिक असतं. कुणीतरी सारखं आपण जरा काही ध्यानाला बसलो, तर ध्यानाची प्रक्रिया आपण सकाळी सगळ्यांनी अनुभवली. आता इथे शांत आहे, काही डिस्टर्बन्स नव्हता, काही नव्हतं. फक्त पाऊस शांतपणे पडत होता. पण घरात आपण ध्यानाला बसलो की कोणतरी कामवाली तरी येते, फोन तरी वाजतो, काहीतरी काहीतरी एकदम मोठा हॉर्न तरी वाजतो गाडीचा, असं काहीतरी काहीतरी होतं. मी मागच्या वर्षी अमेरिकेत गेले होते. जायच्या आधी असं म्हटलं की असं खूप ऐकलं होतं की अमेरिकेत खूप शांती असते, माणसांची काही गर्दी फारशी नसते, घरं मोठी मोठी असतात आणि घरात 2-3 माणसं. आता माझ्याही नंडेच्या घरात दोघच जण, दोन्ही मुलं बाहेर शिकायला गेलेले. आणि मग असं वाटलं चला बरं झालं, आपल्याला भारतात जर शांती अनुभवायला मिळत नाहीये तर अमेरिकेत गेल्यानंतर जरा पहाटे उठू. जेटलॅग वगैरे गेल्यानंतर एक 5-6 दिवसांनी मी प्रयोग केला की म्हटलं उठूयात आणि जरा शांतपणे असं बसूयात. म्हणून मी पहाटे उठले आणि ध्यानाला बसले. तेवढ्यात माझ्याभोवती 3 मांजरं गोळा झाली. आता ती 3 मांजरं होती, पण आम्ही जाणार म्हणून तिने ती खालच्या घरात मॅनेज केली होती, मैत्रिणीकडे सोडली होती. आणि मग नंतर तिने आणली, की ह्यांना वचनला जेटलॅग गेला, झोप-बीप झाली म्हणून. आणि मला हे माहितीच नव्हतं. मी ध्यानाला बसले, छान सगळेजण झोपले होते. ती 3 मांजरं माझ्या अवतीभोवती, ही कोण नवीन व्यक्ती आली आहे म्हणून माझ्या अवतीभोवती गोळा झाली. बरं, मला मांजरांचं वावडं. मला मांजरं, कुत्री अजिबात आवडत नाही. आता म्हटलं ही कुठली ब्याद आली, मी जरा शांतपणे बसले तर ही मांजरं आली. त्यामुळे ध्यानाचा विषय तिथेच संपून गेला. मग आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, मग आता ध्यान म्हणजे काय? तर कुठेही आपल्याला ध्यानासाठी बाहेर जायचं नाही. तर तो एकांत जो आहे तो आपल्याला घरातच निर्माण करायचा. म्हणून प्रापंचिक हा जेव्हा साधक असतो बघा, साधक हा प्रापंचिकच असतो, कारण प्रपंचातूनच आपण साधक दशेमध्ये येतो आणि साधना करून सिद्ध दशेकडे जाण्याचा आपला प्रामाणिक एक प्रयत्न असतो. आता सिद्ध दशा म्हणजे काय तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे शांत करत करत हळूहळू त्यांचा लय करून त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा असतो. पण त्यामध्ये ज्या ह्या सगळ्या गडबडी चालतात, मला घरात शांती मिळत नाही, मला अशांत चित्त आहे, आणि ह्याच प्रक्रिया ज्या आहेत या आपल्याला आचार्य इथे समजावून सांगतात. अजून एक डॉक्टर काका उदाहरण देतात, की एक गृहस्थ सारख्या आपल्या पत्नीला काय करायचंय तर धमक्या द्यायचे, की मी आता घरातनं निघूनच जातो, मला घरात शांती मिळत नाही. आणि असं 2-3दा म्हटल्यानंतर त्यांची पत्नी असं म्हणाली, की आता तुम्ही जाऊनच दाखवा. आता जाऊनच दाखवा म्हटल्यानंतर अहंकार काय झाला?
दिवसला गेला आणि मग ते म्हणाले तर मी जातोच. आणि म्हणून ते घरातून निघाले आणि कुठे गेले? आता कुठे जायचं असतं घरातून निघाल्यानंतर? हिमालयासारखी जागा असते, कारण इथे एकांत असतो असं म्हणतात. आणि म्हणून हिमालयात ते गेले आणि हिमालयात गेल्यानंतर अगदी अर्धा दिवस सुद्धा गेला नसेल तर त्यांच्या मनात आता संध्याकाळ होत आली, विचार आला की आता आपल्याला छप्पर पाहिजे कुठेतरी वरती, कारण राहायला तर पाहिजेच ना शेवटी. आणि म्हणून त्यांनी एक गुहा शोधली आणि त्या गुहेमध्ये त्यांनी आपलं वास्तव्य केलं. आता गुहा भली मोठी लांबलचक होती. आता प्रापंचिक माणसाला जरी हिमालयात गेला परमार्थ करायला तरी सुद्धा प्रपंचातल्या सवयी काही जात नाहीत. आणि म्हणून गुहेत गेल्यानंतर सुद्धा त्यांचं बस्तान छान बसलं. मग काही दिवसांनी गुहेतही त्यांनी किचन निर्माण केलं, एक हॉल निर्माण केला आणि स्वतःची एक बेडरूम त्यांनी तयार केली तिथे. आता गुहेत असे छोटे छोटे भाग असतील. ते म्हणाले आता मी इथे काय लाकडं आणून स्वयंपाक करेन, कारण खायला तर लागतंच पोटाला काहीतरी, आणि मग इथे विश्रांती घेईन. असं 15-3 आठवडे त्यांचं बस्तान छान गुहेमध्ये बसलं. आणि एक दुसरे गृहस्थ आले आणि ते त्या गृहस्थांना म्हणतात मी तुमच्या गुहेत येऊ का? आता काय झालं? इकडे घर माझं होतं, तिकडे गुहा माझी झाली. आणि हे पण म्हणतायत की हो या माझ्या गुहेत तुम्ही या. बरं आता त्या गुहेत तिथे गेल्यानंतर त्या हिमालयात राहायचं, हाताने चहा करायचा, हाताने जेवण करायचं, सगळे कष्ट करायचे. त्यापेक्षा घरामध्ये बायको आयता चहा देत होती, बायको आयता जेवण देत होती. सगळा परमार्थ आपल्याला घरात करता येतो, मग एवढे सगळे कष्ट करून गुहेत कशाला जायचं? आणि म्हणून घरातच राहून एकांताचं सुख जे आहे ते अनुभवा, असं आपल्याला इथे आचार्य सांगतायत. मग तिथे काय पाहिजे जर अनुभवायचं असेल तर विवेक आणि वैराग्य. पारमार्थिक साधकाला विवेक पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. हे विवेकाने हळूहळू वैराग्य निर्माण होतं. आता मी ज्या कुटुंबियांमध्ये राहते, म्हणजे ज्या कुटुंबात सदस्य असतात, आपल्या घरातले कुटुंबीय जे असतात त्यांच्यामध्ये राहते. आता मी प्रापंचिक आहे म्हटल्यानंतर ते अनिवार्यपणे माझ्या वाट्याला आलेत की नाही? आलेत. प्रपंच कोणी म्हणलाय? मीच म्हणलाय. एकाचे 2 केले, दोनाचे 3 केले, तीनाचे 4 केले. आणि हा सगळा प्रपंच व्यवस्थित चालावा म्हणून खटपटी लटपटी मीच केल्या. आणि मग ह्या प्रपंचामध्ये मला अनिवार्यपणे जर राहावंच लागणार आहे, तर विवेक करावा नेटका, असं जेव्हा समर्थ सांगतायत आपल्याला. प्रपंच जो आहे तो विवेकाने नेटका करायचा आहे आणि नेटका करिता फिका होत जात असे, मग तो हळूहळू फिका होत जातो. विवेकाने नेटका केला, मी माझं कर्तव्य 101% व्यवस्थित जर प्रेमाने पार पाडलं. बघा, शेवटी कुटुंबात सुद्धा अनुकूल प्रतिकूल व्यक्ती असतातच. प्रत्येकाच्या कुटुंबात असतात. एखादी व्यक्ती खूप अनुकूल असते, एखादी व्यक्ती खूप प्रतिकूल असते. आणि त्याच्यामध्येच तितिक्षा, आपण काल विषय बघितला, त्याच्यामध्येच मला अंतःकरणाची शांती काय करायची आहे तर सांभाळायची आहे. मग तिथे विवेक असा आहे की हे जग जर त्रिगुणात्मक आहे तर त्रिगुणात्मक, तर पिंड ब्रह्मांड सगळं त्रिगुणांनी बनलेलं आहे. मूळ माया, गुणमाया आणि गुणमाया आणि जी आहे ती जडमाया, यांनी हे जग सगळं बनलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये पण त्रिगुण असणार आहेत. सगळ्या ज्या व्यक्ती प्राणी मात्र जे निर्माण झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्रिगुण असणार आहेत. त्रिगुणांना सोडून एकही व्यक्ती नाही माझ्यासह. मुख्य काय आहे? माझ्यासह. हे तर सगळे त्रिगुणांचे आहेत आणि मी मात्र पारमार्थिक आहे असं अजिबात नाही. त्यामुळे माझ्या वाट्याला ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्या सुद्धा त्रिगुणात्मक आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या त्रिगुणांचे खेळ जे आहेत ते असेच चालणारे आहेत. पण साधक म्हणून जेव्हा त्या त्रिगुणांना मी एन्जॉय करायला शिकते, बघा, जेव्हा मी त्यांना एन्जॉय करत नाही तेव्हा माझी चिडचिड होते. हा असा का, तो तसा का, ती तशी का, ही हा असा का बघतो, ती तशी का करते. अरे ते तसेच वागणार आहेत कारण ते त्रिगुणांनी बांधलेले आहेत. आणि त्रिगुणांनी बांधलेले असल्यामुळे त्यांच्याकडनं मला फार वेगळी अपेक्षा करायचीच नाही त्यांच्याकडून. त्यामुळे त्रिगुणांचा खेळ असाच चालणार आहे. पण या त्रिगुणांच्या खेळामध्ये बघा, आता विवेक आहे इथे. हे त्रिगुण जे आहेत ते त्रिगुण एन्जॉय करायला शिकणं. समजा खूप क्रोध आला पत्नीला, आता किंवा आपण म्हणू आता इथे बंधू वर्ग बसलाय, आपण इकडे भगिनी वर्ग बसलाय, प्रत्येकाने आपल्याला लावून घ्यावं काय जे असेल ते. खूप जर क्रोध आला पत्नीला तर शांतपणे तिचा तो क्रोध एन्जॉय करावा, अंतःकरण शांत ठेवावं आणि नंतर मग तिला जे काय प्रत्युत्तर द्यायचं ते शांतपणे द्यावं.
पण जेव्हा क्रोध आलेला असताना आपण सुद्धा अरेला का जेव्हा करायला जातो तेव्हा काय होतं, हा सगळ्यांचा अनुभव आहे. जे काय व्हायचं ते होऊन जातं. कोणीच कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं आणि साधक म्हणून जी आहे ती अंतःकरण वृत्ती आपली अस्थिर होऊन जाते आणि त्रिगुणांचे खेळ. आता हा विवेक आहे की त्रिगुणात्मक जग आहे, तर माझ्याही वाट्याला त्रिगुणात्मक व्यक्ती आलेले आहेत, हे खेळ असेच चालणार आहे. अभ्यास मी करतेय, बाकीचे अभ्यास करत नाहीयेत आणि त्यामुळे ते त्रिगुण एन्जॉय करायला शिकलं की अंतःकरण वृत्ती शांत राहते, पोटातलं पाणी न हलता भगवंताचं अनुसंधान ठेवता येतं. आता खरं म्हणजे त्यांना सोडून द्यायची आवश्यकता आहे का, हे असं जर आपण कला जर शिकली तर. म्हणून असं म्हणतात की परमार्थ हे शास्त्र आहे आणि शास्त्र वापरण्याची कला साधकांनी अवगत करून घ्यायची आहे. आता पेटी जेव्हा मी शिकायला गेले तेव्हा सुरुवातीला बघा आम्हाला ते शिकवलं सा रे ग म प ध नि सा. आता सुरुवातीला शिकलं तेव्हा सा कुठे, साचं बोट रे वर पडायचं, रेचं बोट ग वर पडायचं, असं काहीतरी व्हायचं. पण हळूहळू तो सराव झाला, सा रे ग म. मग आम्ही ते सगळे सूर शिकलो. पण त्याच्यातनं ते गाणं निर्माण व्हायचं असेल, त्याला सहजता यायची असेल, तर त्याला एक सराव लागतो. त्या शास्त्राचं रूपांतर कलेत करावं लागतं. म्हणून परमार्थशास्त्र तुम्हाला शास्त्र सांगतं की हे असं असं शास्त्र आहे, पण त्या शास्त्राचं रूपांतर मला साधनेत कसं करायचं आहे, कलेत कसं करायचंय, ही जर कला साधकाने शिकून घेतली तर काय होतं, प्रपंचात राहून सुद्धा विवेकाने वैराग्य निर्माण होऊन जातं आणि माझी अंतःकरण वृत्ती जी आहे ती अतिशय शांत राहते आणि अशी शांत अंतःकरण वृत्ती श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला स्वस्थ असते, रामकृष्ण हरी ती म्हणू शकते, ती आत्मचिंतन करू शकते, ती ध्यानाची प्रक्रियेला शांत बसू शकते. नाहीतर दिवसभर चाललेला हा सगळा प्रपंचातला गोंधळ जर आपण या चित्तात काय भरून जर आपण ध्यानाला बसलो, तर ध्यानाला बसल्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम आठवत नाही. काय आठवेल, काल मला तो तसा बोलला होता, काल मला हा असा बोलला होता, आत्ता दिवस उगवलाय, ब्राह्म मुहूर्तावरती ध्यानाला बसलीये, आता जरा 9 वाजू देत मग फोन करतेच. या ज्या गडबडी होतात, या गडबडी जर व्हायच्या नसेल, आता एकांत दोन्हीकडून आहे की घरातला एकांत आणि माझ्या अंतःकरणात जो एकांत मला सांभाळायचा आहे, तो बाहेर जर मला अनुकूलता असेल तरच मला आतला एकांत सांभाळता येणार आहे. बरं, तर एकांत हा एवढ्या पुरताच आहे का? अजून आपलं चित्त कशाने अस्वस्थ होतं, कुठेतरी भूतकाळात जातं, कुठेतरी भविष्यकाळाची चिंता करत असतं, ते भूतकाळातल्या घटना आठवतं आणि आठवल्या की चित्त काय होऊन जातं, तर अशांत होऊन जातं. आता खरं म्हणजे साधकाने भूतकाळातल्या घटना आठवाव्यात का? बरं, एक त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल विचार आहे की भूतकाळातल्या घटना आठवून मला काही त्याच्यापासून फायदा आहे का? भूतकाळ तर माझा मागे निघून गेलेला आहे, पण तरी सुद्धा त्या चिखलात दगड टाकायचा, जसा तो लहान मुलगा येतो चिखलात दगड टाकतो आणि दगड टाकला की तो चिखल आपणच आपल्या अंगावर उडवून घेतो आणि मग आई आल्यानंतर तुला ओरडते, काही गरज होती का तुला दगड टाकायची चिखलात, कारण तिला शर्ट धुवायचा असतो. अगदी त्या पद्धतीने आपणच भूतकाळातल्या घटना आठवतो, त्या अंतःकरणरूपी चिखलात दगड टाकतो आणि दगड टाकला की परत काय होतं, तर त्या घटना उफाळून वरती येतात आणि परत त्यांचं स्मरण करून परत काय व्हायचं, दुःखी व्हायचं आणि एवढं सगळं करून परत मी मला साधक म्हणवायचं. म्हणजे साधक म्हणून केवढी जबाबदारी आपल्यावर संत, आचार्य किंवा श्रीगुरु टाकतात, हे आपल्याला असं चिंतन केल्याशिवाय लक्षातच येत नाही. म्हणून प्रयत्नपूर्वक भूतकाळातल्या घटना ज्या आहेत त्या आठवू नये. बघा, आता बुद्धी नावाचा घटक आहे, त्याचं स्मरण होणार आहे. स्मरण होणार नाही असं होणारच नाही, पण बुद्धी तुम्हाला स्मरण करून देणार आहे. पण त्या घटनेचं स्मरण झाल्यानंतर ती घटना मला रामकृष्ण हरींनी मागे सारता आली पाहिजे. जे तरंग रूपाने जी माझ्या अंतःकरणावरती उमटलेली आहे, तिला प्रवाहित होऊ द्यायचं नाही. हे क्रियामाण स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाला भगवंतानी दिलेलं आहे आणि ते क्रियामाण स्वातंत्र्य वापरायचंही क्रियामाण स्वातंत्र्य मला आहे आणि ते क्रियामाण स्वातंत्र्य साधकांनी वापरायचं आणि भूतकाळातल्या घटना सातत्याने मागे सारत राहायच्या, त्यांना प्रवाहित होऊ द्यायचं नाही. तुम्ही जितकं त्यांना प्रवाहित होऊ द्याल, बघा भूतकाळातली घटना आठवली, समोर कोणी बसलेलं असलं की आपण जुन्या घटना आठवतो, मग तिने तिच्या घटना सांगायच्या, माझं असं होतं, तिने म्हणायचं माझंही असं झालं होतं.
बरं एकदाच नाही, लग्न कार्याच्या प्रसंगात जमले नातेवाईक की परत काय आहे, परत तेच. कारण प्रापंचिकांना गोडीच त्याच्यामध्ये वाटते. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग कोणी समदुःखी किंवा असं बघितलं की बरं वाटतं, अरे माझ्यासारखीच ही दुःखी आहे. बस इतक्या पुरताच तर सगळ्या त्या गप्पा गोष्टी असतात. म्हणून प्रापंचिक जे आहेत त्यांना त्यांचं काम जे आहे ते काय करायचं ते करू देत. लग्न कार्यात गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर काका छान युक्त्या सांगतात आपल्याला, की साधक म्हणून आता लग्नाला जावं लागतं. मग लग्नाला गेल्यानंतर जे यजमान असतात, आता समजा आपण काय वधूकडून गेलो असू, तर वधूकडून गेल्यानंतर त्या वधू तर ती खूपच गडबडीत असते. सध्याच्या लग्नामध्ये त्या वधूला कुणाचकडे बघायला वेळ नसतो. कारण त्या साड्या नेसणं आणि ते मेकअप करणं ह्याच्यातच इतका वेळ असतो की तिला कुणालाही अटेंड करायचं नसतं, फक्त फोटोशूट करायचे असतात. त्यामुळे आपलं काम काय आहे, तर ते वधूचे जे आई वडील आहेत ते आपल्या परिचयाचे असतात. त्यांना हाय हॅलो करायचं, 2 घास खायचे आणि कार्यालयामधून काढता पाय घ्यायचा. आता साधक म्हणून मी एवढं करू शकते. आता नातेवाईकातलं लग्न आहे, नाही निघता येत लवकर, मग काय करायचं? तर थोडं बसायचं. नातेवाईकांचे ग्रुप ग्रुप जमा होतात. आपला सगळ्यांचा अनुभव आहे, जे सख्खे सख्खे असतात ते बरोबर ग्रुप ग्रुपनी बसतात. मग आपणही आपलं थोडंसं त्यांच्यापासून एक खुर्ची बाजूला घेऊन बसायचं. त्यांच्या गप्पा शांतपणे ऐकायच्या, कारण त्या कुठल्या गप्पा मारत असतात, तेच 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 रीळ परत फिरत असतं. आणि तेच ऐकत असतात. अहो आमचे आजोबा कसे होते, तुमचे आजोबा कसे होते, आमच्या काळी असं होतं, तुमच्या काळी कसं होतं. या व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा नसतात. आपण शांतपणे बसावं आणि रामकृष्ण हरी जप मनामध्ये सुरू ठेवावा. म्हणजे लोकांतामध्ये राहून सुद्धा आपल्याला एकांत जो आहे, एकांत साधण्याची कला जी आहे, ही साधकांनी जर बरोबर ती अवगत केली तर लोकांतात राहून सुद्धा एकांत राहू शकतो. आणि एकांतात तर खरं सुख आहे. समर्थ म्हणतात, जयास एकांत मानवला तोची भाग्य पुरुष भला. ज्याला एकांत मानव, एकांताचं भाग्य आहे बघा, भाग्य म्हटलंय त्यांनी. किती भाग्य असतं, म्हणून एकांत तो मानवावा लागतो साधकाला. म्हणून माऊली पण त्याची आपल्याला ओवी, माऊलींची ओवी आहे, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. म्हणजे ज्याचं मी आणि माझी आठवण विसरलेली आहे. आता आपल्या चित्तामध्ये मी आणि माझी आठवण विसरणं, याला काय म्हटलेलं आहे, संन्यास असं म्हटलेलं आहे. संन्यास घेऊन कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाहीये. मग फक्त प्रपंचात राहून अंतःकरण जे आहे ते अखंड जर नामाचा काळ त्या अंतःकरणामध्ये सुरू असेल, तर नामाच्या कालावरती या प्रपंचाची सर्कस जी आहे ही साधकाला अतिशय उत्तम रीतीने करता येते. आता सर्कस का म्हटलंय? सर्कस आठवा डोळ्यासमोर, तो जोकर येतो, काहीतरी जोक करून जातो, त्या काहीतरी कसरती करून जातात. त्याच पद्धतीने आपल्या प्रपंचात अनेकांच्या कसरती सुरू असतात. आता कसरती ज्या आहेत त्या कसरती सुरूच राहणार आहेत सगळ्यांच्या. पण आपल्या अंतःकरणात मात्र अखंड जो आहे तो अखंड नामाचा ताल, तो नामाचा ताल मात्र अखंड चालू ठेवायचा. म्हणून प्रपंच ही माझ्या वाट्याला भगवंतांनी फ्री ऑफ कॉस्ट दिलेली प्रयोगशाळा आहे. त्या प्रपंचाला अजिबात कंटाळायचं नाही. कारण बघा, साधक म्हणून माझं अंतःकरण शांत राहतं आहे का, हे कुठे तपासायचं? प्रपंचातच तपासावं लागतं आपल्याला. किती क्रोध आला तरी सुद्धा ते आवरायचंय. कारण कोणीतरी रागावल्याशिवाय मला कसा तो प्रयोग करता येईल की माझं अंतःकरण शांत राहत आहे की नाही. त्यामुळे प्रपंच ही मला फ्री ऑफ कॉस्ट भगवंतांनी दिलेली प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये असे अनेक प्रयोग करत राहावे आणि त्या चित्ताला जो आहे त्या एकांताकडे ची गोडी लावावी. एकांताची पण गोडी लागावी लागते, कारण आपल्याला खरा एकांत जो आहे हा एकांत माहितीच नसतो. आणि म्हणून बघा, असं होतं बरं का. आता मी सुरुवातीला पण खूप अभ्यास करायला बसायचे ना, आता प्रयत्नपूर्वकच अभ्यास करावा लागतो, नामाला बसावं लागतं. पण एक जेमतेम तास गेला की असं वाटतं जरा उठावं, कोणाला तरी फोन करावा किंवा एक सहज तो आनंद जन्माच्या संस्कारांनी ते चित्त जे आहे ते प्रपंचामध्ये जे अडकलेलं असतं, ते असं पटकन काही इकडे शिफ्ट होत नाही. त्याला हळूहळू हळू काय करावं लागतं, तर त्या गोष्टींकडे न्यावं लागतं. म्हणून लोकांतामध्ये एकांत सांभाळणं खूप महत्वाचं. सगळे संत जे आहेत ते सगळे संतांनी कुठे काम कार्य केलेलं आहे आपलं, त्या जगतामध्येच राहून कार्य केलंय. पण त्यांनी आधी आपली चित्तवृत्ती जी आहे ते एकमेव अद्वितीय परब्रह्माचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी या जगतामध्ये कार्य केलेलं आहे.
आता एकनाथ महाराजांच्या अंगावरती तो यवन 100 वेळा थुंकला तरी त्यांची वृत्ती कशी आहे तर शांत आहे. एवढे समाज संतांना त्रास देतो आहे तरी सुद्धा ते कसे आहेत तर शांत आहे. मग ही शांती कुठून आली, हा एकांत कुठून आला? बरं, त्यांनी पण सांभाळत सांभाळत या सगळ्या अंतःकरणाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आता माऊलींना पण एक वेळेस थोडा क्रोध आला होता की नाही, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं जेव्हा मुक्ताबाई म्हणते तेव्हा त्यांनाही समाजाचा थोडा राग आला होता. समर्थांना पण दुःख झालं होतं. पण किती काळ होतं ते? फार थोडा काळ होतं. कारण त्यांनाही अंतःकरण नावाचा घटक आहे. मग असं संतांचं पण होऊ शकतं, पण ते फार लवकर काय करतात तर आपल्या स्थितीवरती येतात. आता समर्थ पण शिवथरगळ जर आपण आज बघितले तर शिवथरगळीत आज सुद्धा जाणं आपल्याला मुश्किल आहे. लोक म्हणतात कसं जायचं हो, आपण गाडी करून जाऊ, एक 10 जण असले की बरं पडतं. पण तो जर आपण काळ आठवला 450 वर्षांपूर्वीचा, तर शिवथरगळीत किती एकांत असेल, किती शांती असेल. म्हणजे आपल्याला तर भीतीच वाटेल की इथे आपण कसं राहू. जर कोणी आपल्या आजूबाजूला नसेल तर आपल्याला असं वाटतं नको बाबा इथे राहायला. आणि त्या काळात समर्थांनी शिवथरघडीत राहून कल्याण स्वामींनी दासबोधाचं लेखन केलेलं आहे. त्या काळात भारतभ्रमणामध्ये समर्थांनी म्हणजे कसं केलं, आपण चालत चालत संपूर्ण ही सगळी जी आहे ती यात्रा केलेली आहे. मग एकांत होता का त्यांच्या बरोबर भगवंत होता का? तेच भगवंत झालेले होते. तेच भगवंत झालेले होते. त्यांनाच त्या ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आली होती. आणि म्हणून जिथे एकमेव अद्वितीय परब्रह्म आहे तिथे निर्भयता आहे. आता आपला एवढा आग्रह का चाललेला आहे की ब्रह्मानुभव घ्या, ब्रह्मानुभव घ्या? तर तिथे आनंद आहे, तृप्ती आहे, शांती आहे, निर्भयता आहे. बघा, असा ब्रह्मज्ञ ज्या मार्गाने मार्गक्रमण करतो तिथल्या प्राण्यांना सुद्धा एक आनंदाची अनुभूती येते आणि ते त्यांना वाट करून देतात. म्हणजे संपूर्ण हे पिंड ब्रह्मांड त्यांना अनुकूल होतं. इतकी शांती जी आहे ती शांती, त्यांची जी शांती आहे ती अनुभवाला येते. कोणाला? प्राणी मात्रांना सुद्धा ती शांती अनुभवाला येते. म्हणून सिद्धांची जी सिद्ध स्थिती आहे ती साधकांची साधन आहे. आणि म्हणून साधकांनी ही शांती सांभाळण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. जिथे बोलावंसं वाटेल तिथे न बोलणं, जिथे मला क्रोध येईल असं वाटतं तिथे माझं अंतःकरण सातत्याने आवरत राहणं. कारण ही साधनाच मला हळूहळू हळूहळू पुढे नेत राहते. आता प्रापंचिक माणसाला काळजा कधीच सोडत नाहीत. काही ना काहीतरी काळजी असतेच. बघा, सध्या आता जी मुलं काम करता आहेत त्यांना खरं पहिले सुरुवातीला आपल्याला 2000 आमच्या प्रपंचाची सुरुवात झाली. पण आता सुरुवातीलाच मुलांना 5-5 लाख 10-10 लाख पगार हातामध्ये मिळतायत. पण दुसरी लगेच काळजी असते की एवढे पैसे हातात मिळतात, मग त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे, नंतर पुढे नोकरी टिकेल की नाही ही काळजी आहे. परत आम्ही एवढ्या कष्टातून घर बांधलं, एवढा फ्लॅट घेतला, एवढी संपत्ती कमावली, ती टिकवतील की नाही ही काय आहे परत तर काळजी आहेच. जे साधक जरी झाला तरी ह्याला कुठे ना कुठेतरी अंतःकरणात ह्या काळज्या काय होतात तर त्या येऊनच जातात. पण साधकांनी हे सगळं प्रारब्धावरती जे आहे ते सोडून द्यायचं आहे आणि प्रपंचाची काळजी करायची नाही. कारण प्रपंचाची काळजी केली की अंतःकरणावरती काजळी चढल्याशिवाय राहत नाही आणि जो मूळचा परमात्मा आहे तो मला अनुभवाला येत नाही. एक खूप छान विचार डॉक्टर काका सांगतात, जर काळजीने समस्या सुटल्या असत्या तर सगळं जग काळजी करत राहा असं संतांनी उपदेश केला असता. पण ज्या अर्थी संतांनी असं सांगितलं नाहीये, उलट काळजी करून काय होतं? आपण बघा म्हणतो अगं किती खराब दिसतेस, तुला कसली एवढी काळजी लागली आहे. जे काळजीने देह खंगतो, काळजीने मन बुद्धी चित्त जो आहे सूक्ष्म देह तो पण झुरणीला लागतो, असे शब्द आपल्याकडे आहेत. म्हणजे काळजीने काय होतं तर चिंता वाढते आणि ती चिंता जी आहे ती चितेवर नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करावं तर भगवंताचं चिंतन करावं. चिंतनेने हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर नामचिंतनाने तारून जातो, पण काळजी मात्र आपल्याला चितेवर चढवल्याशिवाय राहत नाही. मग आता काळज्या कुणाला सुटल्यात का? कोणी असा दाखवा या जगतामध्ये की ज्याला काळजी नाहीये. इवन जे आपण मोठ्या मोठ्या संस्था ज्या असतात त्यांनाही काळज्या असतात की ह्या संस्था पुढे चालल्या गेल्या पाहिजेत, तसे उत्तराधिकारी मिळाले पाहिजेत, तशा पद्धतीने कार्यकर्ते मिळाले पाहिजेत. म्हणजे त्यांनाही काळजी आहेच. काळज्या कोणाला सोडत नाहीयेत.
काळजीमुक्त असा ह्या प्रपंचामध्ये कुणीच नाहीये. पण मग काळजी करून समस्या पण सुटत नाहीयेत. मग त्याच्यासाठी बरं हवे ते प्रयत्न जर आपण व्यवस्थित केले आणि रामकृष्ण हरी म्हणून भगवंतावर जर आपली श्रद्धा असेल तर आपण सोडून दिलं तर, कारण माझा रोल त्याच्यामध्ये काय आहे, फक्त जो कर्तव्याचा आहे, जे काही व्यवस्था लावायची आहे त्याचा तो रोल आहे. आणि त्यामुळे मी अलिप्त राहणं या सगळ्यांपासून हे मात्र आपल्याला नक्की करता येतं. म्हणून साधकांनी ही जी मनोरचना आहे ही मनोरचना अखंड सांभाळत राहिली पाहिजे. आता बघा, इथे काही रिटायर झालेले आहेत, काही रिटायर्ड होणार आहेत. आता जेव्हा रिटायर झालेले नसतात, नोकरीमध्ये असतात, तेव्हा माझे मिस्टर म्हणायचे, मला जो अनुभव आहे तो मी सांगते, काय ते ऑफिसची कटकट, घरात आलं की घरातली कटकट, कधी आपल्याला शांत आणि निवांत मिळणार. आता रिटायरमेंट नंतर मी काही करणार नाही बरं का. ते रिटायरमेंट नंतर मी कसं राहणार आहे, अगदी शांत एकांतामध्ये राहणार आहे. परत 60व्या वर्षी, 60व्या पण नाही, 2 वर्ष लवकरच BRS घेतली आणि नंतर मग घरी थांबले. 9व्याचे 9 दिवस संपले आणि मग आपण साहजिक म्हणतो ना, हे जरा काम करता का जरा माझं. मग आता झालं, मला तू गृहीत धरतेस, शांती बिघडली आणि आता मग नंतर मी काय करू, आता मी रिकामा बसलोय, आता मी काय करू. आता तुम्हाला ती रिकामपण पण मानवत नाही, जेव्हा काम करत होता तेही नको होतं, मग नक्की होतं तुम्हाला हवं होतं काय. म्हणून हे जर पारमार्थिक विचार जर आपल्या जवळ असतील तर उत्तरार्धात जो आपल्याला एकांत मिळतो रिटायरमेंट नंतरचा, तो आपल्याला काय करतो तर तो सत्कारणी लावता येतो. खूप महत्वाचा विचार आहे. म्हणून डॉक्टर काका नेहमी म्हणतात की मला पुढे काय करायचं आहे याचं नियोजन तुम्ही आधीच करून ठेवा. जेव्हा नियोजन आधी करून ठेवलेलं असतं तेव्हा पुढे काय करायचं ते बरोबर ते कार्य त्या पद्धतीने सुरू होतं आणि माझं पुढचं आयुष्य सुद्धा आनंदात निघून जातं. बघा, परमार्थच करायला पाहिजे असं काही नाही. खूप जण असे आहेत की रिटायरमेंट नंतर आज जे अमेरिकेत ज्यांची मुलं आहेत आणि ज्यांचे पालक आज भारतामध्ये आहेत, आता त्यांना हॉस्पिटलायझेशन जेव्हा केलं जातं तेव्हा त्यांच्या जवळ बसायला कोणीही नसतं. मग जे निरोगी आहेत, असे जे आहेत 65चे 70चे, ते लोक त्यांच्या सोबत बसायला जातात. म्हणजे कुठला तरी छंद जो आहे तो छंद आपल्याला जडवून घ्यावा, कुठेतरी आपण आपल्याला गुंतवून घ्यावं, म्हणजे आपली अंतःकरण वृत्ती शांत राहते. आता आपला इथे जो विषय चाललेला आहे तो काय चाललाय, एकांताचं सुख अनुभवा, हा पारमार्थिक दृष्टीने चाललेला आहे. पण तो ओघाने तो विषय आला म्हणून सांगितला. म्हणून रिटायरमेंटच्या काळातला तो एकांत जर मानवायचा असेल तर सुरुवातीपासून त्या अंतःकरणाला नामस्मरणाची, अभ्यासाची थोडी गोडी लावावी लागते. आणि मग जेव्हा जो मला वेळ मिळेल तेव्हा मग असं वाटलं पाहिजे की आता मला खरंच अभ्यासाला वेळ मिळतो आहे आणि आता मला शांत चित्ताने अभ्यास करायचा आहे. आणि मग जर कोणी घरात कामं सांगितली, कारण रिकामं बसलेलं दिसलं की कोणी कामं सांगतातच, मग ती कामं करावी आणि मोकळं व्हावं. अजून एक दुसरा उपद्व्याप डॉक्टर काका सांगतात, मग रिटायर झाल्यानंतर आधी कधी असं लक्ष दिलेलं नसतं घरामध्ये, मग अगं पाण्याचा नळच सुरू राहिला, तो झिरो बल्ब सुरू राहिला, मग एकच पोळी का उरली, असं कुठेही चित्त घालू नये, व्यर्थ वायफळ विचार करू नयेत. आणि घरात राहून ती एकांत म्हणजे परमार्थाला जी अनुकूल जी आहे ती मनोरचना आहे ती करून घ्यावी. मग वेळ जो मिळाला ना तो आपल्याला तो वापरायला शिकावा, ते नोकरीमध्ये असताना सुद्धा आणि आपण नंतर घरात राहिलो तेव्हा सुद्धा. एक वारकरी संप्रदायाचे नेऊरगावकर म्हणून होते, ते नोकरी करत होते. आता ते वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे रामकृष्ण हरी अखंड नामस्मरण सुरू राहायचं. ते जेव्हा ऑफिसला निघायचे तेव्हा ते 1 तासभर आधी निघायचे आणि बस स्टॉपवर येऊन उभे राहायचे. आता पूर्वी काही गाड्यांची एवढी सोय नव्हती, बसने जायला लागायचं. आता आमच्याकडच्या लोकांना माहिती आहे, इथे जे साधक आहेत, बजाज टेल्कोच्या वगैरे बसेस असतात कंपन्यांच्या, मग ते बस स्टॉपवर आधी येऊन उभे राहायचे 1 तासभर. आणि तसेच एक दुसरे गृहस्थ त्यांच्या सोबत येऊन उभे राहिले. आता एक बस गेली, दुसरी बस गेली, तिसरी बस गेली, तरी ते गृहस्थ अतिशय शांत होते. आणि ह्या माणसाची मात्र खूप चिडचिड सुरू होती, अहो 3 बस गेल्या तरी तुम्ही शांत कसे म्हणाले. मग त्यांनी शांतपणे उत्तर दिलं की मी हे गृहीत धरून देतो की माझ्या 3 बसेस जाणार आहेत आणि इथं मी नामस्मरण करतो त्या वेळामध्ये, आणि जर मला पहिली बस मिळाली
केली तर मी ऑफिसमध्ये जाऊन तो वेळ नामस्मरणाला वापरतो. म्हणजे ज्याला ही कला जमली परमार्थशास्त्राची, परमार्थशास्त्र ही शास्त्राचं रूपांतर कलेत करण्याचं ज्याला जमलं, तो वेळ तो वापरतो, तो व्यर्थ कुठेही वेळ घालवत नाही. म्हणून काम करताना संत आपल्याला सांगतात की देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तो प्रपंचाचा दास आहे, त्याला सुखाने काम करू द्या, पण मुखाने काय घ्या तर तुम्ही अखंड नाम घेत राहा आणि त्या एकमेव अद्वितीय तत्वाशी अखंड तुमची अंतःकरण वृत्ती जोडून ठेवा. कारण जो भगवंत, ज्या भगवंताचं मी नाम घेते त्याच्यावरती माझी अपरंपार श्रद्धा आहे आणि तोच मला सांभाळतो आहे, असं अखंड चिंतन असेल तर बाहेरून आपली कुठलीही हा येईल तो येईल, कारण तो अखंड जिथे नाम आहे ना तिथे आनंद आहेच. तो नामानी अंतःकरणामध्ये आनंद प्रगट झाल्याशिवाय राहतच नाही. मग नाम घ्यायचं आणि ही जी इंद्रिय मन सुद्धा जे आहे ते आपल्या सतत ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण मन इतकं बहिर्मुख आहे आणि ते इतकं सातत्याने बाहेर धावत असतं. त्या मनाचे खेळ हे प्रत्येकाला आपल्या आपल्याच अनुभवाला येत असतात. बघा, मन नाराज झालं तरी नाम सोडायचं नाही, मन आनंदाने नाचायला लागलं तरी नाम सोडायचं नाही, कारण मन त्याचं त्याचं काम करणारच आहे. आणि ते मन कोणावरती अवलंबून आहे? या सगळ्या बाहेरच्या जगतातल्या अनुकूल प्रतिकूलतेवरती ते अवलंबून आहे. अनुकूल असेल परिस्थिती तर मन सुखी राहतं, प्रतिकूल परिस्थिती असेल तर मन दुःखी राहतं. बघा, एकच संध्याकाळ पण एकीला कशी वाटते तर उदास वाटते आणि दुसरीला मात्र ती आल्हाददायक वाटते. का बरं? संध्याकाळ तर एकच आहे, पण हिचं मन उदास आहे म्हणून तिला उदास वाटते, हिचं मन आनंदी आहे म्हणून तिला आल्हाददायक वाटते. हे मनाचे व्यापार जे आहेत, हे खेळ जे आहेत, हे आपल्याला कायमस्वरूपी अनुभवाला येत असतात. मग बाहेर कशीही कुठलीही परिस्थिती असली तरी सुद्धा आतमध्ये अखंड नामस्मरण, कारण ह्या नामस्मरण जे आहे ते अखंड चालू ठेवायचं. आणि जिथे नाम आहे तिथे आनंद आहे. पण परत तोच प्रश्न आहे की ही नामाची सुद्धा शांती, कारण हे नाम जर आपण अखंड जर घेत असतो तर हळूहळू ती शांती आपल्याला अनुभवाला येत राहते आणि घरात पण मग शांती निर्माण होते. घरातली मुख्य व्यक्ती जर शांत झाली तर बाकीचं पण घर थोडं काय होतं तर शांत होतं. आता कधी कधी काही लोकांना शांती परवडत नाही, ते म्हणतात काय नेहमी तडतड करणारी व्यक्ती शांत झाली कारण ती आता साधक झाली आहे, परमार्थाला लागली आहे, तिला शांती अनुभवाला यायला लागली आहे. मग असं काय मिळमिळीत जीवन असतं का? जीवन कसं पाहिजे? तडतड तडतड वाढणारं पाहिजे, त्याशिवाय घर आहे असं वाटतच नाही. मग आता हे असं मिळमिळीत जीवन का फोडण्यांचं जीवन स्वीकारायचं हे ठरवायचं आणि आपली शांती जी साधकानी आहे ती काय करायची तर सांभाळायची. आणि हे कधी होतं माहितीये? जेव्हा मोक्षार्थी आपण असतो ना तेव्हाच या गोष्टी होतात. तीव्र मुमुक्षुत्व जिथे असतं, जर मंद मुमुक्षुत्व असेल, हा चालतंय, आत्ता पाहुणे आलेत ना, मग आता आपण जाऊ प्रवचनाला उद्या, नाहीतरी 4-5 दिवस प्रवचन आहेतच की, आता आज हिला छान चहा पाणी करू. आता पाहुणे म्हणजे मैत्रिणी आल्या की गप्पा परत कुठल्या, नातेवाईक आले की गप्पा परत कुठल्या, परत त्याच, वेगळं काही नसतं. ती पारमार्थिक किंवा साधक असेल तर आपण गप्पा मारू, तू कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करते, काय करते. डॉक्टर काका एक खूप छान युक्ती सांगतात की जर मला प्रवचनाला जायचंय 5 वाजता आणि मैत्रिणीचा फोन आला की मी 4:30-4:45 ला येते, एक मंद मुमुक्षुत्व जर असेल तर असं वाटतं जरा बरं झालं, नाहीतरी तसं प्रवचनाला आपण जात असतो 5 दिवस, पण नाही गेलं एक दिवस तर कुठे बिघडतंय, नाहीतरी उद्या ते आपल्याला काहीतरी पुढे आहेच, उद्याचा एक दिवस ऐकायला मिळेलच. मग आता ती मैत्रीण आली की प्रवचन सोडायचं असतं आणि तिच्याशी गप्पा मारायच्या असतात. पण डॉक्टर काका एक युक्ती सांगतात, जर तीव्र मुमुक्षुत्व जर तिथे असेल तर ती म्हणेल की अगं तू पण माझ्या बरोबर प्रवचनाला चल. मग आपण प्रवचनावरनं आल्यानंतर छानपैकी चहा आणि कॉफी घेऊयात. आता ती मैत्रीण जर पारमार्थिक असेल तर ती म्हणेल मी तुझ्या बरोबर येते, आणि पारमार्थिक नसेल तर म्हणेल अगं नाही, तुझी प्रवचनं होऊ देत, मी नंतर येते. तुझी प्रवचनं होऊ देत की ती मी 2-3 दिवसांनी येते. किती छान युक्ती आहे ना. पण जर आपलं आत्मपरीक्षण केलं तर आपण आपल्या लक्षात येतं की आपणच आपल्याला किती सवडी घेत असतो. आपणच आपल्याला किती सवडी घेत असतो. प्रत्येकाने हे शोधावं, आपलं अंतःकरण जे त्याचं आत्मपरीक्षण करावं. म्हणून असा प्रपंचात जो आहे ना, ही प्रपंचात जरी शांती निर्माण झाली
तरच ही हळूहळू हळूहळू आपल्या अंतःकरणात शांती निर्माण होणार आहे. शेवटी इथे आचार्य असं म्हणतात की साधकाला भवसागर तरून जाण्यासाठी अनेक ग्रंथ जे आहेत ते पालथ्या घालण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. एक ग्रंथ, एक दैवत, नंतर एक सद्गुरू आणि त्यांच्यावरती असलेली नितांत श्रद्धा, एवढं मला मुक्त होण्यासाठी काय आहे तर पुरेशी आहे. नाही तर खूप ग्रंथ, हा ग्रंथ घेऊ का तो ग्रंथ घेऊ, मी काल म्हटलं त्याप्रमाणे ज्या ग्रंथावरचं प्रवचन ऐकलं की असं वाटतं तर हाच ग्रंथ अभ्यासावा, भागवत ऐकलं की असं वाटतं तर भागवतच ऐकत राहावं, रामकथा ऐकली की असं वाटतं तर रामकथा श्रवण करत राहावी, त्याच्या इतकी गोडी कशातच नाहीये. कारण आपण असं खूप सगळ्यांचा काय करतो तर गोंधळ करतो आणि काहीच नीट होत नाही. डॉक्टर काका नेहमी सांगतात की मेडिकलचं दुकान जो चालवतो त्याला खूप साऱ्या औषधांची माहिती लागते आहे ना, त्यांच्या तर परीक्षा पण असतात. पण ज्याला एखादी गोळी घेऊन बरं व्हायचंय, जो आता रोगी असतो त्याला काय फक्त एक गोळी लागते घेण्यासाठी म्हणून, त्याला काय खूप सगळ्याची माहिती असण्याची आवश्यकता नाहीये. मग ज्याला भवसागरातून तरुण जायचं आहे त्याला एक ग्रंथ पुरेसा होतो. एक दासबोध संत ग्रंथ आहे, पंचदशी शास्त्र ग्रंथ आहे. एवढ्या 2 ग्रंथांचा अभ्यास केला की त्या साधकाला तरुण जाण्याची पूर्ण व्यवस्था होऊन जाते. आणि त्याच्याबरोबर ती नाम आणि त्याच्याबरोबर ती काही ध्यानाची प्रक्रिया सांगितली असेल तर तेवढं केल्यानंतर काय होतं तर आपला अभ्यास होतो, अभ्यासाचं रूपांतर साधनेत होतं आणि साधनेचं रूपांतर सिद्धावस्थेत होतं आणि मग आचार्य म्हणतात एकांतात सुखानी असा. मग आता काय तो एकांत जो आहे तो अखंड, मग बाहेर किती गलबला असू देत, अंतर आतमध्ये चित्तामध्ये माझ्या मात्र कशी आहे तर एकदम अखंड शांती आहे. मग बाहेरच्या कुठल्याही परिस्थितीचा परिणाम माझ्या अंतःकरणावरती होत नाहीये. द्वितीयाद्वयी भयं भवती असं जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा एकांत कुठून आणायचं आहे? मी म्हणजे देह, मी देहापेक्षा वेगळे, इथे सुद्धा द्वैत आहे. हे सगळं द्वैत मोडून काढत काढत आतमध्ये एकांत जो आहे तो निर्माण करायचा आहे. आणि चित्तात अखंड परमेश्वराचं जे आहे ते नामरूप असू द्यात. मग हे नामरूप म्हणजे आता मी युक्त्या सांगितल्याच काही त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या, हे नामरूप स्थिर करायचं म्हणजे अखंड नाम घ्यायचं आहे आणि सगळ्यांमध्ये भगवंत बघायला शिकायचं आहे. कारण ध्यानाला बसून किंवा समाधीला बसल्यानंतर ज्या गडबडी होतात त्या गडबडी जर थांबवायच्या असतील तर 24 तास अखंड काय साधकाची ही साधना आहे. आणि मग ही साधना विचारांची साधना आहे. ज्या विचारांची साधना साधक करतो आणि विचारांनी या सगळ्या देहादी जगताचा बाध, त्याला समर्थांनी बाध समाधी असं म्हटलंय. तर आता समाधीमध्ये किती काळ बसू शकतो? चांगदेव महाराजांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की ते सिद्ध योगी होते. आता ते काय करायचे, 1400 वर्षांचं आयुष्य चांगदेव महाराजांना लाभलेलं होतं. आता जेव्हा देह जायची वेळ येईल तेव्हा ते समाधीला बसायचे, ध्यानाला बसायचे आणि परत त्याच्यातनं व्युत्थान झालं की परत त्यांना नवीन आयुष्य प्राप्त व्हायचं. असं 1400 वर्षांचं आयुष्य चांगदेवांना लाभलेलं आहे. त्यांना अनुग्रह कोणी दिलेला आहे? मुक्ताबाईंनी अनुग्रह दिलाय. मुक्ताबाई काय म्हणते, 1400 वर्ष जगूनही हा चांगा कसा राहिला तर कोराच राहिला, कारण आत्मानुभूती आलेली नाहीये. आता जोपर्यंत आता त्यांना परत परत त्या देहात यावंसं वाटतंय, याचा अर्थ असं की देह तादात्म्य जे आहे ते त्यांच्या ठिकाणी अजून गेलेलं नाहीये. त्या मुक्ताबाईंनी अनुग्रह दिला तेव्हा देह तादात्म्य संपुष्टात आलं आणि आत्माच ब्रह्म आहे असा अनुभव आला आणि त्यांनी देह तात्काळ काय केला तर सोडून दिला. मग आता याचा दुसरा अर्थ असा होतो की हे ध्यान काय ध्यानाला बसणार आणि बसलं तरी किती ध्यान टिकणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नामसाधना आणि त्याच्याबरोबर शास्त्रशुद्ध विचार, ही 2 साधनं जी आहेत ती आपण सातत्याने साधकाने जी आहेत ती करत राहायची आहे. आणि मी देह या कल्पनेला म्हणजे जो अविचार येतो या देहादी जगताचा, त्याला सातत्याने मी ब्रह्म या कल्पनेने अखंड छेद द्यायचा आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वव्यापी आत्मतत्व सर्व ठिकाणी पहा आणि त्याची प्रतीती घ्या असं आपल्याला इथे आचार्य सांगतायत की जे मला अनुभूती आलेली आहे ते आत्मतत्व जे आहे ते सर्वत्र बघा. आता सर्वत्र कसं बघायचं तर परत तिथे विचारच आहे की या विचारांनी काय करा बघा, जे मला नामरूप दिसत आहे. आता माझ्या समोर एखादी व्यक्ती आली, तुम्ही सगळ्या एवढ्या व्यक्ती माझ्या समोर बसलेल्या आहात, नामरूपाने भिन्न भिन्न आहात बरोबर. प्रत्येकाची उंची वेगळी आहे, प्रत्येकाची काय जो आकार वेगळा आहे,
प्रत्येकाचं एक काय आपण म्हणू परिस्थिती प्रपंचातली वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, सगळा प्रत्येकाचा एक इतिहास आहे, तो सगळ्यांचा सगळा वेगळा आहे. पण सगळ्यांमध्ये तत्व काय आहे तर एकच आहे, जे अनुस्यूत आहे, ज्याला आत्मतत्व म्हणतो. आता आपण इथे 35 लोक बसलेलो आहोत, म्हणून 35 आत्मे आहेत का? जीवात्मे 35 आहेत, पण आत्मतत्व मात्र कसं आहे तर अगदी एकच आहे. ते सगळ्यांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आता ते मला अनुभवाला येत नाहीये, पण सगळ्यांमध्ये ते भरला घनदाट हरिदिसे असं जेव्हा ज्ञानदेव म्हणतात, तेव्हा ओतस्य प्रोतस्य अशी श्रुती आहे, की ज्याप्रमाणे घटामध्ये धान्य ओतप्रोत भरावं आणि तो घट हलवल्यानंतर खचाखच जसा भरावा, त्या पद्धतीने या पिंड ब्रह्मांडामध्ये ते तत्व जे आहे ते ओतप्रोत खचाखच भरलेलं आहे. तरी उपाधी भेदाने ते आपल्याला भिन्न भिन्न भासतंय, पण तत्व मात्र कसं आहे तर एकच आहे. मग आता उपाधींचा निराश करायचा म्हणजे काय करायचा तर विवेकाने उपाधींचा निराश करायचा. नामरूप मिथ्य आहे, ते मायेच्या प्रांतातलं आहे, ते आपल्याला अनुभवाला येतं. नामरूप येणारं टिकणारं आणि जाणार आहे. स्वभाव कसे आहेत गुणांचे आहेत, त्याला गुण माया असं म्हटलेलं आहे. माया सुद्धा कशी आहे तर येणारी टिकणारी जाणारी आहे. एखादा क्रोधी माणूस कायमच क्रोधात राहतो असं कधी अनुभवाला आलाय का? मग आपण म्हणतो ना आता शांत झालात का, मग तो शांतही होतो, म्हणजे क्रोध पण येतो टिकतो आणि जातो. काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे असं तुकोबा म्हणतात. म्हणजे ही सुद्धा काय आहे तर माया आहे. जो सगळा प्रपंच आला त्याचं स्वरूपच सगळं माईकच आहे. मग अभ्यासाने हे लक्षात येतं की हे सगळं माईक आहे, पण व्यवहार हा मात्र प्रपंचाचा जो आहे हा माईक जगतामध्येच चालणारा आहे. आता तो न्यायनीती धर्माप्रमाणेच मला करायचा आहे, पण असा माईक प्रपंच माईक देहाने करत असताना सुद्धा त्या सत्य तत्वाची सतत अनुसंधानात राहणं आणि ते सत्य तत्व सगळ्यांमध्ये आहे. तेव्हा नामरूपांचा मायेचा बाध करून त्या सत्य तत्वाच्या अनुसंधानात जेव्हा तो साधक राहतो, तेव्हा त्याला बाध समाधी असं म्हटलेलं आहे. आणि या बाध समाधीतूनच सगळे संत या जगतामध्ये कार्य करतात. इथे किती लोक समर्थांच्या संपर्कात आले असतील, त्यांचं निरीक्षण करून समर्थांनी प्रकरणं लिहिलेली आहेत. हा आळशी आहे, हा करंट आहे, हा अमुक आहे. पण हा आळशी आहे, याला मी सुधारू का असं ते म्हटलं नाही, त्यांनी उपदेश करून ठेवला. आता त्याचं हित जर त्याचं करायचं असेल तर त्यांनी त्याचं हित करून द्यावं, आळशीपणा सोडून द्यावा. हे समाजाचं संपूर्ण निरीक्षण करून, म्हणजे उपाधींचं निरीक्षण करून समर्थांनी त्या उपाधींना उपाधी रहित कसं व्हायचं हा उपदेश आपल्या ग्रंथांमधून केलेला आहे. पण त्यांची शांती यत्किंचित सुद्धा ढळलेली नाहीये, कारण त्यांना माहितीये की हा त्या गुणांनी बांधलेला आहे, हा तो मायेने बांधलेला आहे. हा मनुष्य प्राणी जो आहे तो त्यामुळे त्या मायेच्या गुंतलेला असल्यामुळे त्याप्रमाणे त्याचा व्यवहार तसा होतच राहणार आहे. जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये तो येत नाही तोपर्यंत त्याचे हे खेळ चालणारच आहेत. म्हणून संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावाशी कधी येणे पंथे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये बघा मनोमार्गे गती असं म्हटलंय, संतांच्या देहाच्या संगतीमध्ये नाही. संतांच्या देहाची संगत मिळणं खूप दुर्मिळ असतं, पण संतांनी जे विचार सांगून ठेवलेले आहेत त्या विचारांच्या संगतीमध्ये जर आपण सातत्याने राहिलो तर आपल्याला सुद्धा भगवत प्राप्ती होण्याची काय असते तर तिथे खात्री संतांनी दिलेली आहे. आणि ही बाध समाधी जी आहे, म्हणून साधकांनी बाध समाधीचा अभ्यास करावा. कारण आपण ध्यानाला म्हणजे समाधी, आता समाधीचे 4 प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, खूप मोठे मोठे शब्द आहेत आपल्या समोर ते. ज्ञानदेवांची प्रतिमा बघितली की आपल्याला असं वाटतं किती शांत आणि समाधानी त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव बघितल्यानंतर अशी शांती आपल्याला मिळेल का असं एक क्षण का होईना पण वाटून जातं. आता असं का वाटतं हो, कारण शांती हे माझं मुळातलं स्वरूप आहे आणि जीवाची ओढ त्या शांतीकडची आहे. म्हणून कुठलीही संतांची प्रतिमा बघितली, त्यांच्या चेहऱ्यावरचे शांत भाव बघितले की आपल्यालाही असं वाटतं की अशी शांती आपल्याला मिळेल का. नक्की मिळू शकते, पण ही बाध समाधी जी म्हटलंय, कारण तुम्ही समाधीमध्ये किती काळ बसू शकता, पण बाध समाधी म्हणजे हा सगळ्यांचा बुद्धीचा निश्चय करायचा की हे सगळं मिथ्या आहे. आणि असा जेव्हा मिथ्यात्वाने बुद्धीचा निश्चय होतो आणि जेव्हा साधक या जगतामध्ये वावरतो, तेव्हा मग ह्या सगळे जे खेळ चाललेले असतात ते सगळे थांबून जातात
आणि व्यवहार अतिशय व्यवस्थित होऊन माझ्या अंतःकरणातली शांती यत्किंचित सुद्धा बिघडत नाही. बघा पुढे इथे म्हणतात आचार्य, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे प्रत्येक भूत आहे, तर आपण जो विचार बघितला की प्रत्येकामध्ये कोण आहे तर भगवंत, म्हणजे जे जे जन्माला आलेलं आहे ते काय आहे तर तो भगवंतच आहे. पण ही दृष्टी जी आहे ती विकसित करावी लागते साधकाला. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते. सज्जनगडावरती जेव्हा डॉक्टर काका वर्ग घेत होते, 32 वर्ष सज्जनगडावर वर्ग सुरू होते आणि अनेक साधक जे आहेत की त्यांना कळायचं की ते वर्ग घेतात एक डॉक्टर देशमुख म्हणून. मग असे अनुग्रहितांव्यतिरिक्त सुद्धा अनेक साधक गडावरती वर्गाला येत होते. अशाच एक भगिनी ज्या आहेत त्या वर्गाला 2-3 वर्ष येत होत्या आणि मी काकांना नमस्कार करायला गेले तेव्हाच त्या भगिनी तिथे नमस्कार करायला काकांना आल्या आणि त्या असं म्हणाल्या की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आता मी तिथे होते, बाकी कोणीच नव्हतं. तर काका म्हणाले ठीक आहे बोला म्हणाले, कारण नवीन होत्या अगदी, काकाही त्यांना ओळखत नव्हते. आणि त्या बसल्या. योगायोगाने मी तिथे होते म्हणून मी थोडी थांबले तिथेच, पाऊस पडत होता बाहेर म्हणून. तर त्या भगिनी असं म्हणाल्या की मागच्या वर्षी मी तुमच्या वर्गाला आले होते आणि तेव्हा तुम्ही एक वचन सांगितलं होतं, जे जे भेटीचे भूत ते ते जाणीजे भगवंत. आणि ते मला इतकं त्या अंतःकरणात ठसलं. आणि त्याच्यानंतर ते त्यांची प्रापंचिक स्थिती सांगितली. त्या म्हणाल्या माझ्या घरी माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या बेडरिडन आहेत. आणि म्हणाल्या सासूबाई, माझं लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाईंचं आणि माझं अजिबात जमत नाही. आता काय कारण त्यांचं प्रपंचातलं असेल ते असेल. त्याच्यानंतर ते आजारी पडल्यानंतर आता मग म्हणे मी बाकी सगळं करते, स्वयंपाक हे ते वगैरे, पण मला त्यांची सेवा करावीशी वाटत नाही. प्रामाणिकपणे त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं. बघा, ते म्हणे मला असे हात दाबणं पाय दाबणं त्यांचे असं मला सेवा करावीशी वाटत नाही. आता जो माझे पती जे आहेत ते मात्र करतात, कारण मुलगा आहे त्याला आईची सेवा, औषधं देणं हे देणं ते देणं सगळं. मुलगा सकाळ संध्याकाळ ऑफिस मधून आल्यानंतर तो सेवा करतो, दिवसभर काय तिने केअरटेकर ठेवलेली आहे. पण त्यांचं पूर्वसुकृत उदयाला आलं आणि त्यांना ते जे काकांनी जे वचन जे म्हटलं, जे जे भेटीचे भूत ते ते जाणीजे भगवंत, त्यांना ते क्लिक झालं. त्या म्हणाल्या ते ऐकल्यानंतर मी माझ्या घरी गेले आणि माझा असा विचार मनामध्ये आला की सगळ्यांमध्ये जर भगवंत आहे तर म्हणजे सासूबाईंमध्ये भगवंत नाही का. त्यामुळे मी खूप दिवसभर विचार केला आणि मग माझं मनाने साक्ष दिली की त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. आणि मग मी त्यांच्याजवळ हळूच जाऊन बसले आणि त्यांचे पाय चेपायला लागले. आता त्या डोळे मिटून काय झोपल्या असतील वगैरे, त्यांना स्पर्श झाला त्यांच्या पायांना. त्यांनी खाली बघितलं तर सुनबाई पाय चेपत होती. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की कधी न येणारी सुनबाई कशी काय पाय चेपायला आली. पण त्या काही बोलल्या नाहीत. तर शांत समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवाला तिला आलं. आणि तेवढ्यात बाहेर गेलेले पतिराज तिचे घरात आले. त्यांनाही दृश्य दिसलं की आपल्या आईचे पाय आपली पत्नी दाबतीये. त्यांनाही खूप छान आनंद झाला की कधी नव्हे ती आपली पत्नी आपल्या आईचे पाय चेपायला बसली. आणि त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की माझ्या या एका कृतीमुळे, म्हणजे माझ्या या तुम्ही जो विचार मला दिला होता त्या विचारामुळे माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झालं. माझे पतिराज त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला जे दिसलं ते काही वेगळं होतं. आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून जे मी श्रवण केलं होतं ते मला आचरणात आणता आलं, याचं एक आंतरिक समाधान मला वेगळं मिळालं. बघा, म्हणजे एक विचार जो आहे, एकच विचार आहे, पण तो जर आपण व्यवस्थित तो वापरला तर कळतं की मी साधक कुठे आहे. म्हणजे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी ज्या आपण आजपर्यंत करत आलोय त्या मुद्दामून कराव्या. म्हणून असं म्हणतात की ज्याच्याशी माझं पटत नाही ना त्याच्याशी मुद्दामून बोलायला जावं, बोलायला जावं. त्याच्यातही भगवंत ना, अगदी जो शत्रू असेल की जो मला परमार्थाला अनुकूल नाहीये, प्रतिकूलता प्राप्त करतो, त्याच्या 4 हात लांब राहावं. कारण तो काहीतरी येऊन बोलणार. साधक म्हणून मी साधना जोपर्यंत करते तोपर्यंत माझे चित्त विचलित होणार आहे. मग तुका म्हणे विंचू सर्प नारायण, शिवा काय वंदावे दुरून शिव नये. त्यांच्यातही भगवंत आहे, पण त्यांना नमस्कार करायला जाऊ नये, कारण त्यांचा धर्म ते सोडणार नाहीयेत. त्यांना लांबून नमस्कार करावा. आणि पण त्यांच्यामध्ये पण भगवंत आहे, ही एक अखंड चित्तामध्ये धारणा जी आहे ती ठेवावी. म्हणून हे जे विचार आहेत, पुढे आचार्य म्हणतात की दृश्य जगतामध्ये एकमेवा द्वितीय आत्मतत्व व्यापून आहे असा निश्चय करा. बघा, आधी म्हणतात प्रतिती घ्या, अनुभव घ्या आणि बुद्धीचा तसा जो आहे तो निश्चय करा.
कारण ते तत्व जे आहे ते कसं आहे तर पूर्ण आहे. शांती मंत्र आपल्याला माहिती आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आता हे पूर्ण तत्व आहे, पण त्याच्यामध्ये अपूर्णता का निर्माण झालेली आहे? तर या उपाधींनी अपूर्णता निर्माण झालेली आहे. आणि उपाधी सापेक्ष ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, त्यांनी अपूर्णता निर्माण झालेली आहे. म्हणून जरी अपूर्णता निर्माण झाली तरी प्रत्येक जीवाला कुठली ओढ आहे तर ती पूर्णाची ओढ आहे. मंदाताई नेहमी एक दृष्टांत सांगतात की पंगत बसली होती गोपाळकृष्ण मंदिरामध्ये जेवायला. त्याच्यामध्ये एक मूल बसलं होतं, छोटं 5-6 वर्षाचा मुलगा असेल. आता सगळ्यांना गोड पदार्थ जो लाडू असतो, रव्याचे लाडू, रव्या बेसनाचे केले होते, ते सगळ्यांना वाढले. आता त्या मुलाला काय केलं, तो छोटा मुलगा आहे म्हणून अर्धा लाडू वाढला. आता सगळ्यांच्या पानामध्ये पूर्ण लाडू बघितल्यानंतर ते मुलाने भोकाड पसरलं की मला अर्धा लाडू का? त्याला काही कळतंय का खरं? पण तो पूर्ण आहे, मला अर्धा वाढला. आता एक हुशार अनुभवी आजी होत्या, त्यांनी तो अर्धा लाडू आत नेला, आता अर्धाचा एक केला आणि त्याला एक पानामध्ये वाढला. आता ही ओढ काय आहे? ही पूर्णत्वाकडची ओढ आहे. मला पूर्ण व्हायचं आहे. कारण पूर्णात काय आहे तर सुख आहे. आता प्रत्येकाला आपण अपूर्ण असल्याची जाणीव आहे की नाही? काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे, काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे. समोरची व्यक्ती बघितली की तिच्याकडे ते जास्त आहे, ते माझ्याकडे कमी आहे, असं वाटूनच जातं आपल्याला. कारण ही अपूर्णता ही व्यावहारिक सत्तेमध्ये कधीच पूर्ण होणारी नाही आहे. सध्या आपण बघतो की मोबाईलमध्ये सारख्या अपडेट येतात, तो पूर्ण कधी होतच नाही. मग आता असं तत्वामध्ये काय अपडेट आहेत का? म्हणून सुरुवातीचा श्लोक आठवा, वेदो नित्य विधीयताम. वेदांनी ते तत्व सांगितलेलं आहे ते पूर्णच आहे. जे संत सांगतात ते तत्व पूर्णच आहे. त्याच्यामध्ये अपूर्णता अजिबात नाहीये. आणि प्रापंचिक स्थिती म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये कशातच आपल्याला पूर्णता मिळणार नाही. आणि म्हणून ती प्रपंचाची अपूर्णता सातत्याने आपल्याला डासत राहते, सातत्याने आपल्याला दुःख देत राहते. आणि म्हणून हा पूर्णाकडचा काय करायचा आहे तर अभ्यास सातत्याने करत राहायचा आहे. बघा, म्हणून दिवसातनं एकदा आपला परवा जो विषय झाला की लहान मुलांना शिकवावं की मी आत्मा आहे. लहान मुलांना शिकवायचं तेव्हा तर आपण नक्की शिकवू, त्यांच्या पूर्व प्रारब्धानुसार त्यांना ती इच्छा होईल. पण आधी साधं म्हणून रोज मी म्हणावं उठल्यानंतर, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी पूर्ण आहे, असं म्हणायचं धाडस होतं का बघा. कारण आतमध्ये आपल्याला अपूर्णता डाचत असते, पण तरी सुद्धा शब्द पातळीवर का होईना मला माझं स्मरण असतं ना आतमध्ये की माझं नाव अमुक आहे, माझं नाव टमुक आहे, मी या घरातली आहे. मग रोज स्वतःला एक स्वयंसूचना द्यावी, त्याला आध्यात्मिक स्वयंसूचना आपण म्हणूयात. ती आध्यात्मिक स्वयंसूचना ती सोहमची आहेच, आपण सोहमचा विचार केलाच आहे. पण सोहम साधनेला जर बसता आलं नाही तर रोज निदान एवढं म्हणावं की मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म असल्यामुळे मी पूर्ण आहे. त्यामुळे दिवसभरात कितीही अपूर्णता माझ्या वाटाला आली तरी मी त्या अपूर्णतेने दुःखी होणार नाही. आणि त्याच्यामध्ये सुख जरी आलं तरी ते सुख सुद्धा अपूर्णच आहे. त्यामुळे त्यांनी माझं चित्तवृत्ती विचलित होणार नाही. त्यामुळे अपूर्णतेमध्ये दुःख आहे, पूर्णतेमध्ये सुख आहे आणि पूर्ण ब्रह्म हे माझं स्वरूप असल्यामुळे मी पूर्ण आहे. असं रोज सकाळ दुपार संध्याकाळ आपणच आपल्याला काय म्हणावं तर सातत्याने ती स्वयंसूचना देत राहावं. एवढ्या 36 पर्यंतच्या ज्या आज्ञा आहेत त्या आपण आज्ञा बघण्याचा प्रयत्न केला. आणि जसं म्हटलं तसं की आज 4च आज्ञा होत्या, पण तरी सुद्धा विषय बराच खूप मोठा होता. 37 पुढच्या 4 आज्ञा उदयदादा घेतील. माझ्या वाणीला मी इथेच विराम देते. जय जय रघुनाथ.